नमस्कार. आपण आता दुसऱ्या भागाचा आज व्हिडिओ करत आहोत. आपण आतापर्यंत पाहिलं की PMOS म्हणजे काय आणि PCOS ला PMOS हे नाव का देण्यात आलं बेसिकली, आणि त्याचा आयुर्वेदिक विचार पूर्वीपासून म्हणजे अगदी आपण म्हणू की ऋषीमुनींनी 5000 वर्षापूर्वीपासून कसा केलेला होता. PMOS हे अगदी योग्य नाव असं PCOS ला देण्यात आलं की हा फक्त आजार आर्तव स्रोतसा पुरता मर्यादित नसून हा पूर्ण सार्वदेहिक स्वरूपात ह्याचं सगळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा आपण म्हणू व्याधी संकर स्वरूपात हा किंवा व्याधीचं उपद्रव स्वरूपात आपण सर्व देहाचा विचार इथे करतो. आर्तव स्रोतस मेदोह स्रोतस याचा संबंध आपण पाहिला आणि कुठले दोष याच्यात विकृत होतात हे मेनली आपण आतापर्यंत पाहिलं. गेल्या वेळेला डॉक्टर अपूर्वानी आपल्याला अगदी उत्तम प्रश्न विचारलेले. आता पुन्हा ते प्रश्न काही घेऊन आलेले आहे, ते आपण प्रश्न पाहू. येस अपूर्वा. मॅम, PMOS साठी आयुर्वेदात ट्रीटमेंट आहे का व किती कालावधीपर्यंत ही औषधे घ्यावी लागतात? अगदी योग्य प्रश्न विचारला, कारण आजकाल गुगल लोक करत असतात काही ट्रीटमेंट अवेलेबल आहे का आयुर्वेदामध्ये, होमिओपॅथीमध्ये, नॅचरोपॅथीमध्ये, का आपल्याला आता ॲलोपॅथीच खात राहायची औषधं. बऱ्याचदा काय होतं, लोकांना माहिती नसतं की आयुर्वेद हा जसं आपण म्हणू की दीर्घकालीन आजार ह्याच्यासाठी आयुर्वेद आहे, संधिवातासाठी आयुर्वेद आहे, किंवा काही लोकांना माहिती असतं की केस गळण्यासाठी लोक आयुर्वेदिक औषधं घेतात. तसे गर्भाशयाचे जेव्हा आजार असतात आणि मेनली आपण आर्तव स्रोतस जेव्हा म्हणतो किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर जेव्हा म्हणतो, लाईफस्टाईल डिसऑर्डर याचं वर्णन करत असताना अगदी PMOS साठी आयुर्वेदात उत्तम औषधी चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा ही सांगून ठेवलेली आहे. बेसिकली PMOS साठी दीर्घकालीन चिकित्सा असं आपण म्हणत नाही. काही कालावधी पण जसं तू विचारलं की किती काळ औषधं घ्यायची आहेत, तर साधारणतः कसं असतं, गर्भाशयापर्यंत औषध जायला म्हणजे आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो की मुखावाटे एखादं औषध देतो. औषध मुखावाटे गेल्यानंतर सगळ्यात आधी बोधक कफ म्हणजे आपण जे म्हणू की आपली लाळ जी आहे तिथे ते औषध काम करतं. त्याच्यानंतर ते जठरामध्ये गॅस्ट्रिक रिजन मध्ये जातं, मग लघ्वांतरामध्ये ग्रहणीमध्ये ते जातं, मग स्थूलांतर म्हणजे पक्वाशयात ते जातं आणि मग तिथे ते ऍब्झॉर्ब होतं, मग ते रक्तात जातं आणि मग ते आर्तव स्रोतस म्हणजे युटरस पर्यंत जाणार आहे. इथे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जरी मुखावाटे म्हटला तरी ते ऍब्झॉर्प्शन कुठे होणार आहे आणि किती वेळ लागणार आहे. आपण जे काही अन्न खातो किंवा जे काही औषधं, हे बघ, अन्न हे औषधाचं वीर्य हे अन्नापेक्षा जास्त आहे. औषध हे नक्कीच फास्ट ऍक्शन करणार आहे. अहोरात्रात औषध काम करतात. म्हणजे लोकांना माहिती नाही आहे की आयुर्वेद हे अगदी आपण म्हणू की अक्यूट कंडिशन मध्ये अर्जंट बेसिस वरती पण काम करतं. एका दिवसात सुद्धा 24 तासात अहोरात्रात आयुर्वेदातली औषधं काम करतात असं ग्रंथात वर्णन आलेलं आहे. पण काही आजार असे खूप दिवसांपासून झालेले असतात, जी आपण संप्राप्ती म्हणतो की पॅथोफिजिओलॉजी घडायला 3-3 वर्ष लागलेली आहेत, मग तो आजार 2-3 दिवसात बरा होणार आहे का? एक अंदाजे आपण सांगतो की जितके वर्ष हा आजार घडायला वेळ लागलेला आहे तितके महिने तरी तुम्ही ट्रीटमेंट घ्या की मुळापासून हा आजार बरा होणार आहे. गर्भाशयाच्या बाबतीत आपण जेव्हा म्हणतो तेव्हा रस, रक्त, मांस यापासून गर्भाशय बनलेला आहे. हे बघा, हा जो आतला जो भाग आहे ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात, इथे सगळं दूषित रक्त आहे. मधला जो भाग आहे तो मायामेट्रियम म्हणजे मस्क्युलर टिश्यू आहे आणि एक्टोमेट्रियम हे त्वचेपासून बनलेलं आहे. इथे रस, रक्त, मांस या तिन्ही धातूंवरती जेव्हा काम होतं म्हणजे 3 महिने, तेव्हा आपलं औषध गर्भाशयाची एक सायकल झालेली आहे. आता किती वर्षापासून आहे, मग 3 महिन्यात काम होणार आहे का 2 सायकल लागणार आहे, 6 महिने लागणार आहे का 3 सायकल लागणार आहे, 9 महिने लागणार आहे. जनरली वर्षाच्या आत फरक पूर्णपणे पडतो आणि अगदी सुरुवात झालेली असेल तर 3 महिन्याच्या आत पण पेशंट बरा होतो, एवढं आयुर्वेदात वर्णन आहे. इथे कालावधी मी सांगितला. आता जो आयुर्वेदिक विचार आहे की औषधं आहेत का याच्यासाठी आयुर्वेदात, तर नक्की. तर रस धातूवरती काम करणारी जी औषधं आहेत, रज धातूवरती जी काम करणारी आहेत, रक्त धातूवरती काम करणारी आहेत, मांस धातूवरती काम करणारी आहेत. ओव्हरऑल ह्या ज्या धातूंपासून जो गर्भाशय बनलेला आहे, आर्तव स्रोतस बनलेला आहे, इथे क्रिया
शारीरिक क्रिया किती महत्वाची आहे, की कधीही तुम्ही क्रियेशिवाय पुढे चिकित्साच देऊ शकत नाही. सो इथे क्रियेचा विचार करणं आपल्या आयुर्वेदामध्ये रूट कॉज ट्रीट करण्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं, की तो ऑर्गन डेव्हलप होताना त्यासाठी कशातनं तो ऑर्गन डेव्हलप झालेला आहे. जसं शोणित फेन प्रभवा फुफ्फुसा म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर फुफ्फुसात स्ट्रॉंग करायची, कोविड झालेला आहे आणि लंगची इम्युनिटी वाढवायची, तर शरीरातलं रक्त शुद्ध झालंच पाहिजे, कारण रक्ताच्या फेसापासून फुफ्फुस बनलेली आहे. तर ही गर्भवक्रांती उत्पत्ती आयुर्वेदामध्ये डिटेल वर्णन केलेली आहे. तर आज गर्भाशय किंवा आर्तव स्रोतस आपण ज्याला म्हणतो, त्र्यावर्ता योनी ज्याला म्हणतो, तर ह्याची आपण उत्पत्तीपासून ट्रीटमेंट जेव्हा करतो तेव्हा ते बाय रूट ट्रीट होतं. सो इथे आपल्याला फक्त पाळी यायची औषधं असं देऊन चालणार आहे का, की फक्त पाळी आली की झालं, तो पेशंट बरा झाला, असं नाही आहे. तिथे बाय रूट कॉज ट्रीट करताना गर्भाशयाची ताकद वाढवणारी, म्हणजे गर्भाशय बल्य चिकित्सा इथे अपेक्षित आहे, की गर्भाशयाचा युट्राईन टोनच इम्प्रूव्ह झाला की आपोआपच ती पाळी त्या मुलीमध्ये येणार आहे. आर्तव स्रोतसावरती काम करताना आपण बीजावरती म्हणजे ओवमवरती काम करणारी जी औषधं आहेत, की दर महिन्याला ओव्युलेशन झालं पाहिजे, म्हणजे बीजजनन चिकित्सा जी आयुर्वेदात सांगितलेली आहे ती देणं गरजेचं असतं. आणि ती बीजजनन चिकित्सा आपण दिली की बरोबर ओवमचा साईज वाढायला लागतो, मॅच्युअर ओवम असं फुटून बाहेर येतं, ओव्युलेशन व्हायला लागतं आणि मग डेफिनेटली ओव्युलेशन नंतर 14-15 दिवसात पाळी यायला लागते. तिसरं गोष्ट रसव स्रोतस ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरती काम करावं लागतं, कारण रसधातूचं पचन झालेलं आहे तरच आज रजाची उत्पत्ती होणार आहे. रसापासून रज आणि स्तन्य असे 2 उपधातू आयुर्वेदात बनतात, जे आपल्या शरीरात बनतात असं सांगितलेलं आहे. सो रस जोवर पचला नाही, हा रस जोवर पचला नाही म्हणून आपण जीभ बघतो. जीभ का बघतो, की जीभ हा आज तुमच्या पचनासाठी, म्हणजे जे काही अन्न व स्रोतस आहे याचा आरसा आहे, जीआयटीचा आरसा आपण म्हणतो. एखादी गोष्ट एखाद्याला सांगता येत नसेल की मला ऍसिडिटी होतीये का, किंवा इतर काही त्रास होतोय का, अन्न पचतंय का, पोट साफ होतंय का, तर आपण काय म्हणतो, जीभ दाखवा. एका प्रश्नात आपल्याला उत्तर मिळतं, जीभ बघितली, दर्शन परीक्षा आहे. जीभ बघितल्यानंतर आपल्याला कळतं सामता आहे का, किती क्लिअर कोटिंग आहे, आणि त्यानुसार आपल्याला कळतं की याच्या शरीरात रसधातू हा कसा तयार होत असेल. मग रसामध्ये सामता असेल, आम तयार होत असेल, चिकट स्वरूपाचा रसधातू तयार होत असेल, तर डेफिनेटली मेन्सेसची क्वालिटी सुद्धा चांगली राहणार नाहीये. कारण आज रजाची क्वालिटी जर आपल्याला चांगली हवी असेल, हे जे एंडोमेट्रियम जे बनतं हे पूर्ण रजधातूपासून, रजा हा उपधातू आहे, सो त्याच्यापासून हे बनलेलं आहे, ज्याचं प्रमाण चतुरांजली, प्रत्येक स्त्रीच्या 4 ओंजळी हे तयार झालं पाहिजे. त्याहून जास्त तयार होतंय तरी तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, कमी होतंय तरी प्रॉब्लेम आहे. सो इथे त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. सो आम असेल शरीरात, अनडायजेस्टेड पोर्शन आपण म्हणतो, की टॉक्झिन स्वरूपात जेव्हा हा आम शरीरात तयार होतो तेव्हा रसाची क्वालिटी, रसधातूची क्वालिटी ही खराब होते. आणि मग रसधातू चांगल्या क्वालिटीचा तयार झाला नाही की मेन्सेस सुद्धा चांगल्या क्वालिटीचे तयार होणार नाहीये. सो इथे आपल्याला मेनली मेन्सेसची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठीची जी औषधं असतात त्यासाठी रसधातूचं पाचन करणारी औषधे वापरावी लागतात, तेव्हाच रस आणि रक्त याच्यापासून जेव्हा मेन्सेस तयार होतात ते चांगल्या क्वालिटीचे होतात. म्हणजेच काय, तर इथे ग्रंथीरज, मेन्सेसच्या गाठी तयार झालेल्या आहेत, मेन्सेसचे क्लॉट्स तयार झालेले आहेत, आणि ते क्लॉट्स तुम्हाला ब्रेक करून पाळी आली पाहिजे. अनेक स्त्रियांना आपण विचारतो की मेन्सेसची क्वालिटी आम्हाला कशी येते सांगा, रंग सांगा, गाठी होत आहेत का सांगा, पेन आहे का सांगा, तुम्हाला इतर काही लक्षणं आहेत का त्याच्यासोबत ते सांगा, डाग धुतले जात आहेत का. तर शुद्ध आर्तवाचं लक्षण जे सांगितलं आहे की शशासुक प्रतिमम यत्तु यद्वा लाक्षा रसोपमम, म्हणजे सशाच्या रक्तासारखा त्याचा स्वच्छ लाल असा रंग पाहिजे, लाक्षा रस याच्यासारखा त्याचा रंग पाहिजे, यद वासोन विरंजयती. शुद्ध अर्थ कशाला म्हटलंय, यद वासोन विरंजयती, म्हणजे डाग धुतले गेले पाहिजेत, डाग पडले नाही पाहिजेत, म्हणजे तुम्ही धुताना इझिली डाग धुतले गेले पाहिजेत. सो इथे काय आहे, शुद्ध आर्तव असेल तर त्याच्यात गाठी नाही आहेत, कुठल्याही स्वरूपाच्या गाठी आहेत, म्हणजे ग्रंथी रज हा एक स्वरूपाचा आर्तव दृष्टी, तिकडे अष्ट आर्तव दृष्टींचा आपण रजधातूवरती औषध देताना विचार करतो.
म्हणजे वातामुळे, पित्तामुळे, कफामुळे, ह्या तिन्ही दोषांमुळे, रक्तदृष्टीमुळे, पुयोत्पत्ती असेल, ग्रंथिरज असेल, क्षय म्हणजे क्षयात्मक तिकडे संप्राप्ती असेल, किंवा सान्निपातिक दोष असून कुणपरज असेल. सो इथे 8 अष्ट आर्तवदृष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांचा विचार करून आयुर्वेदात प्रत्येक आर्तवदृष्टीसाठी वेगवेगळी औषधं आलेली आहेत. चरकाचार्यांनी ही औषधं शारीर स्थानात सांगितलेली आहे, म्हणजे जिकडे शरीर तयार होतं, जिकडे रज तयार होतं, रक्त तयार होतं, तिथे सांगून ठेवलेली आहे. चिकित्सेत सांगितली आहेत का? नाही. सो इथे या आर्तवदृष्टींचा विचार, रजाचा विचार शारीर स्थानात चरकाचार्यांनी केलेला आहे आणि त्यानुसार जेव्हा तुम्ही ग्रंथिरजाची ट्रीटमेंट देता, ग्रंथिरजाची औषधं वापरता, तेव्हा मेन्सेसची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि पेशंट सांगतो की गाठी आता जात नाहीयेत, स्वच्छ लाल रंगाचं ज्याचा डाग पडत नाहीये असं रक्त जातंय. म्हणजे काय? वास पण कमी आलेला आहे, म्हणजे आता ते आर्तव शुद्ध झालेले, ज्याला आपल्याला 3 महिने लागलेले आहेत. आणि आता ह्याच्या पुढे जर तिने पथ्य पाणी केलं, लाईफस्टाईल चांगली ठेवली, तर डेफिनेटली तिला हा आजार परत परत होणार नाहीये. म्हणून आपण त्याच्यासोबत लाईफस्टाईल पण सांगत असतो. सो इथे ग्रंथिरज चिकित्सा, बीजजनन चिकित्सा, आता लेखन चिकित्सा, म्हणजे बऱ्याचदा काय होतं, या गर्भाशयात विविध असे आजार असतात. सो प्रत्येकीलाच PMOS सोबत हे आजार असतीलच असे नाही, पण याच्यात मांसदृष्टी असते तेव्हा कधी कधी अर्बुदाची म्हणजे कधी कधी पॉलिप्स असतात, युट्राईन पॉलिप्स असतात, वजायनल पॉलिप्स असतात, किंवा युट्राईन फायब्रॉइड आपण म्हणू, एंडोमेट्रियल पॉलिप असे तयार होतात आणि मग अंगावरनं जास्त जातो. सो त्याची सुद्धा चिकित्सा करावी लागते, ज्याच्यामध्ये लेखन चिकित्सा आहे. अगेन लेखन चिकित्सा ही कशासाठी? तर वेट लॉस साठी. ओबेसिटी, पॉली एंडोक्राईन मेटाबॉलिक ओव्हरियन सिंड्रोम, तर इथे मेटाबॉलिझम कमी होणार आहे आणि म्हणून ओबेसिटी वाढणार आहे. सो ओबेसिटीची ट्रीटमेंट करताना लेखन चिकित्सेचा नक्की आपण विचार करतो की ज्याच्यात वजन वाढलं नाही पाहिजे, सिस्ट ब्रेक झाल्या पाहिजे, यासाठी सुद्धा लेखन चिकित्सा असते. सो असं लेखन चिकित्सेचा विचार हा खूप खोलवर आहे, खूप डीप आहे, की अनेक गोष्टींसाठी आपल्याला लेखन चिकित्सा ही द्यावी लागते. आणि मग स्थूल प्रकृती आहे का, हा विचार असतोच त्याच्यात. सो इथे बीजजनन, ग्रंथिरज, रजप्रवर्तन म्हणजे मेन्सेस येत नाहीये तर त्याच्यासाठी रजाचं प्रवर्तन करण्यासाठी अपानवायूवरती काम करणारी काही औषधं असतात. शुक्र अनिल रज विबंधेशु अशी काही औषधं असतात की तुमचा अपानवायू दुष्ट झालेला आहे आणि म्हणून रजाचा अवरोध झालेला आहे. सो इथे अवरोध ब्रेक करणारी काही औषधं असतात आणि सोबत रसरक्ताचं पाचन करून रज चांगल्या क्वालिटीचं निर्माण करणारी रज प्रवर्तन चिकित्सा असते, ती आपल्याला द्यावी लागते. सो एवढ्या चिकित्सेचा जेव्हा आपण विचार करतो आणि याच्यात औषधं म्हणताना पुरुषम पुरुषम विक्ष, म्हणजे किती डीप सायन्स आहे. एकच औषध सगळ्यांना लागू नाही, प्रत्येक पुरुषाचं पर्सनलाइज कस्टमाइज ट्रीटमेंट दोषानुसार. कफाचा दोष आहे का, कफपित्त आहे का, पित्तवात आहे का, कफवात आहे का, सान्निपातिक का रक्तदृष्टी आहे, एवढा खोलवर विचार करून ही औषधं देतो. एक गोळी डायव्हरीची सगळ्यांना लागू, आणलीये पाळी, अति जातंय, पॉज दिलीये, थांबवलीये पाळी, हा विचार आयुर्वेदात नाही आहे. आणि म्हणून आपले पेशंट तू बघतेस की बाय रूट ट्रीट होतात, पुन्हा पुन्हा त्यांना औषधं घ्यावी लागत नाही. एकदा स्वतःहून पाळी यायला लागली की ते परत आपल्याकडे येतही नाहीत. ओके, सो याच्यासाठी नक्की आयुर्वेदामध्ये आपले अनेक प्रोडक्ट्स आहेत. प्रिकोडील आहे, मेन्फ्लो आहे, स्टॉपविडी आहे, आयुसील प्रोडक्ट आहेत. खूप लेवलवरती औषधं आपण क्लिनिकली प्रूव्हन फॉर्म्युलेशन केलेलं आहे आणि 10,000पेक्षा जास्त PCODचे रुग्ण पूर्वी, म्हणजे आता त्याला PMOS नाव आहे, असे आपण बरे केलेले आहेत. सो नक्की PMOS साठी, PCOD साठी आयुर्वेदामध्ये उत्तम चिकित्सा आहे. आणि तुम्ही धर्माधिकारी आयुर्वेदाचं जे PCOD आणि इन्फर्टिलिटी क्लिनिक आहे, इथे नक्की याच्यासाठी भेट द्यावी किंवा ऑनलाईन तुम्ही कन्सल्टेशन करून ट्रीटमेंट घेऊ शकता. सो यासाठी नक्की आपल्या शास्त्रात, आयुर्वेदिक शास्त्रात सिद्धांतानुसार सांगितलेली उत्तम चिकित्सा अवेलेबल आहे. येस मॅम, ओबेज आणि पेशंटनुसार PMOS मध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट वेगवेगळी असते. खूप उत्तम प्रश्न आहे. म्हणजे जसं डायबिटीस मध्ये सांगताना स्थूल प्रमेही आणि कृश प्रमेही असं सांगितलेलं आहे आणि डेफिनेटली इन्शुलिन रेझिस्टन्स हा PMOS मध्ये येत असतो. सो कधी कधी इन्शुलिनचं मेटाबॉलिझम हॅम्पर झाल्यामुळे पुढे जाऊन डायबिटीस पण होणार असतो आणि म्हणून 2005 का 8 सालापासून मेटफॉर्मिन ही अगदी सलग सगळ्यांना ॲलोपॅथी डॉक्टर वापरत होते की इन्शुलिन रेझिस्टन्स पुढे डायबिटीस नको व्हायला म्हणून घ्या तुम्ही मेटफॉर्मिन. हे अँटी डायबिटिक ड्रग PCOD साठी वापरलं जात होतं डायबिटीस नसताना. सो बेसिकली स्थूल प्रमेही आणि कृश प्रमेही ही जी कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये आहे की आज एखाद्याला प्रमेह झालेला आहे, मधुमेह झालेला आहे, मग तो स्थूल आहे का कृश आहे,
त्यानुसार आयुर्वेदिक चिकित्सा ही वेगळी आहे. ॲलोपॅथी शास्त्रासारखं सगळ्यांना ग्लायकोमेट किंवा काय तुम्ही औषधं देताय मग मॉलिक्यूल चेंज होतोय असं नाही आहे. सो इथे आयुर्वेदामध्ये स्थूल प्रमेहामध्ये दोष कुठला असेल तर कफानुबंध आहे, कृशप्रमेही असताना वातानुबंध आहे आणि मध्यम असेल तर पित्तानुबंध आहे. मग प्रकृती तशी आहे का? कफपित्त प्रकृती आहे का? कफवात प्रकृती आहे का? पित्तवात आहे का? कफवात आहे का? सांनिपातिकच दोष वाढलेले आहे. ह्यानुसार आपण ट्रीटमेंट देत असतो. सो इथे स्थूल आणि कृश ह्याचा विचार नक्कीच पीसीओडी मध्ये करावा लागतो. कारण एखादी कृश व्यक्ती आहे आणि तुम्ही लेखन चिकित्सा दिली तर ती अजून कृश होणार आहे. ऑलरेडी तिच्यामध्ये रसाने पोषण होत नाही आणि अजून तुम्ही कर्षण करायला गेलात तर वात वाढून ती अजून कृश होईल, तिचे केस गळतील, तिची त्वचा खराब होईल. आणि म्हणून काउंटर मेडिसिन जी लोक घेतात गुगल सर्च करून किंवा कुणाशीही कन्सल्ट न करता, स्पेशली मी सांगेन की एमडी फिजिशियन तुम्ही नक्की पाहावा किंवा जीपी प्रॅक्टिशनर पण आयुर्वेदिक काही डॉक्टर असतात, तसं नको तुम्ही म्हणजे एक गोळी सगळ्यांना लागू ही ट्रीटमेंट आयुर्वेदात नक्कीच तुम्ही जाऊ नये. स्पेशलाइज पर्सन असावा की ज्यांनी असे हजारो पेशंट बघितलेत आणि त्यांची प्रत्येक पेशंटनुसार ट्रीटमेंट वेगळी, अशा ठिकाणी तुम्ही जावं की तिथे हा जो विचार आहे की स्थूल प्रमेही कृश प्रमेही, जसं स्थूल पीएमओएसचा पेशंट आणि कृश पीएमओएसचा पेशंट हा आपण वेगवेगळा ट्रीट करतो. सो इथे कृशता वाढवणारी औषधं देऊन तिकडे उपयोग नाहीये. रसाचं तर्पण करणं हे तिथे आवश्यक आहे की रसधातू जर चांगल्या क्वालिटीचा तयार झाला नाही तर रज पण चांगल्या क्वालिटीचे तयार होणार नाही आणि म्हणून मेन्सेस येणार नाही. तर अनेकदा तुम्हाला सांगते याचं आपण प्रूव्ह कसं करतो तर एंडोमेट्रियम थिकनेस जेव्हा आपण सोनोग्राफीत बघतो तर एंडोमेट्रियम थिकनेस हा वाढलेलाच नसतो. 2-2, 3-3 महिने ईटी हा लो लेवललाच असतो. मग तुमची पाळी कशी येणार आहे? नॉर्मली कसं आहे ॲलोपॅथीनुसार मी हे सांगते की 9 mm चं जेव्हा ईटी तयार होतं तेव्हा ब्रेनला ओव्हरियन पिट्युटरी ऍक्सिसने स्टिम्युलेशन मिळतं आणि हॉर्मोन्स ड्रॉप होतात आणि पाळी येते. सो या केसमध्ये जर ते ईटी तेवढ्या लेवलच वाढलेलं नाही, 9-10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर एवढी तिथे घाण साचली गेली की पाळी यायला लागते. शरीराला स्टिम्युलस मिळतं की आता पाळी आणायची आहे. पण हा थिकनेस एंड ऑफ द 1 मंथ, एंड ऑफ द 2 मंथ 4-6 mm एवढाच असतो. मग आता त्या आर्तवाचं पोषण झालेलं नाहीये, रजाचं पोषण झालेलं नाहीये, रसधातू चांगल्या क्वालिटीचा तयार झालेला नाहीये, तर मेन्सेस कसे होणार आहेत? अशा वेळेला अपतर्पण व्याधी असं म्हणून त्याला ट्रीट करावं लागतं. मग आपल्या शास्त्रात संतर्पणत्व व्याधी आणि अपतर्पणत्व व्याधी सांगितलेले आहेत. मग अशी जेव्हा तुम्ही रसाचं तर्पण करणारी, भ्रूण करणारी ट्रीटमेंट देता मग तिचे मेन्सेस चांगल्या क्वालिटीचे तयार होतात आणि मग पाळी येते. एक्झॅक्टली अपोजिट स्थूलतेमध्ये संतर्पणत्व व्याधी म्हणून, कफानुबंध म्हणून आणि स्थूल असताना तिथे ऑलरेडी रजाच्या गाठी तयार झाल्यात म्हणून ईटी जास्त असतो. सो एंडोमेट्रियम थिकनेस मध्ये आता तू बघशील 14, 15, 16 mm असे रिपोर्ट येतात. मग इथे गाठी जास्त तयार झाल्यामुळे त्यांचं कर्षण करायचंय, लेखन करायचंय आणि ते झाल्याशिवाय पाळी येणार नाहीये. औषधं बदलतात. म्हणून आपण म्हणू की कांचनार गुग्गुळ सर्रास वापरला जातो. आता कसं आहे ना, मी मुद्दाम नावं घेत नाही तर लोक काही जण जाऊन ती औषधं घेऊन सुरू करून बघतात की यांनी पीसीओडी जात आहेत का. सो औषधांची शक्यतो मी नावं घेणं टाळते, कारण पुरुषम भिक्ष पर्सनलाइज कस्टमाइज ट्रीटमेंट हेच खरं आयुर्वेद आहे. नाडी परीक्षे करून, अनेक दशविध परीक्षे करून जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेता, प्रत्येक पेशंटची इथे औषधी लाखो स्वरूपात बहुगुणम बहुकल्पम संपन्नम योग्यम औषधम असं आयुर्वेदात सांगितले. बहुगुण असलेली, बहुकल्प वेगवेगळ्या प्रकारची औषधं इथे आपण एका आजारासाठी देत असतो. सो इथे कर्षण करणारी, लेखन करणारी जी औषधं आहेत त्या प्रकृतीनुसार, इतर काही लक्षण असतील त्यानुसार ती आपल्याला इथे ऍडवाइस करावी लागतात. सो पीएमओएसचा विचार करताना स्थूल आणि कृश त्याच्यानुसारच आपण औषधी चिकित्सा विचार करतो. आणि नक्कीच विचार हा कोणीच करत नसेल, जे आयुर्वेदिक वैद्य ते करत असतील, पण इतर कुठल्याच शास्त्रात हा विचार सांगितलेला नाहीये. त्यामुळे एक औषध सगळ्यांना लागू, 60% गुण आला लोकांना, 40% ना काही असू दे की मार्केटमध्ये औषध येतं, पण तेच 40% आपल्याकडे येतात आणि पूर्ण बरे होतात. येस, सो खूप उत्तम प्रश्न विचारलायस तू हा. पीएमओएस मध्ये स्थूल पेशंट आहे का कृश पेशंट आहे यानुसार ट्रीटमेंट चेंज होते. एकच औषध प्रिकोडील आपलं औषध हे लोक घेऊन जातात, सगळ्यांना त्यांनी गुण येतोच असं नाही. पीएमओएस साठी पंचकर्म चिकित्सा कुठल्या स्टेजला ऍडवाइस केली जाते? बरोबर. खूप जण येत असतात पंचकर्म करायचे, पण प्रत्येक वेळी आजाराची सुरुवात असतानाच तुम्हाला पंचकर्माची गरज नसते. कसं आहे, पंचकर्म हे सगळ्यांनाच लागू होईल असं नाही.
आजकाल काय झालंय, मार्केटिंग किंवा आता हे जे आपण म्हणू कॉर्पोरेट वर्ल्ड जे तयार झालेलं आहे आयुर्वेदाचं, ह्याच्यामध्ये काही जण कमर्शियलाइज पंचकर्म सेंटर उघडून बसलेली आहेत. मग तिकडे डॉक्टर अवेलेबल नसतो. गुगलवरती वाचून कोणीतरी पंचकर्म करायला येतात, पंचकर्म केली जातात. तूच बघते किती साईड इफेक्ट झालेले असतात आणि किती त्रास त्यांना झालेला असतो की त्यांना मग पंचकर्म कधीच नको करायला असं वाटत असतं. सो इथे दोषांची स्थिती ही खूप महत्वाची आहे पंचकर्म करत असताना. त्याच्यानंतर सीझनचा विचार की इथे ऋतू कुठला आहे त्यानुसार पंचकर्म. जसं वमन कधी करावं तर वासंतिक वमन सांगितलेलं आहे. विरेचन कधी करावं तर शारदीय विरेचन सांगितलेलं आहे. लोकांना शारदीय नवरात्र माहिती असते, शारदीय विरेचन खूप कमी जणांना माहिती असतं. सो शरद ऋतूमध्ये विरेचन करा, वसंतामध्ये वमन करा. पण दोष बहुमात्रेत वाढलेले आहेत की खूप मात्रेत दोष वाढलेले आहेत आणि आता स्थान संशयाच्या पुढे जाऊन त्यांचा प्रकोप प्रसर झालेला आहे आणि जो काही रुग्ण आहे त्याचं बल चांगलं आहे. तर अशा स्टेजला तुम्ही शोधन चिकित्सा संशुद्धी सांगितलेलं आहे, करू शकता. पण तेच त्या पेशंटचं बल कमी आहे, ऋतू नाही आहे, दोष वाढलेले नाही आहेत, उगाच सांगायचंय म्हणून आपलं पंचकर्म सांगितलंय तर असं नक्कीच करू नये. जी काही आपण म्हणू की एथिकल प्रॅक्टिस ही आयुर्वेदातली करावी. उगाच पैसे कमवण्यासाठी पंचकर्म हे नक्कीच करू नये. त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना आपण पंचकर्म करतो, सांगतो, ऍडवाइस करतो, डिटेल सांगतो की का करायचं आहे. ज्यांना गरज नाही ते शमन चिकित्सेने पूर्ण बरे होतात. सो इथे पंचकर्म नेमकं कधी करावं तर अतिरिक्त मात्रे दोष वाढलेले, आजार मुरलेला आहे, दीर्घकालीन हा आजार आहे आणि आता सगळी लक्षणं ही अतिस्वरूपात वाढलेली आहे. हिर्सुडिझम पण आलेलं आहे, अकॅन्थॅसिस आलेला आहे, पाळी येतच नाही आहे आता रेग्युलरली, गोळ्या घेतल्याशिवाय, हॉर्मोनल पिल्स घेतल्याशिवाय पाळी येत नाही आहे, वजन खूप प्रमाणात वाढलेले आहे, धात्वाग्नी मान देऊन मेटाबॉलिझम कमी होऊन फक्त मेदधातू वाढत आहे आणि अशा केसमध्ये तुम्हाला ओव्युलेशन पण होत नाहीये की पुढे जाऊन तिला इन्फर्टिलिटी होऊ शकते बाबा असं तुम्हाला जर वाटत असेल तर आधी तुम्ही त्या दोषांना बाहेर काढा, शोधन करा, डिटॉक्स करा बॉडी आणि मग तुम्ही शमन चिकित्सेकडे वळा आणि मग ती पेशंट पूर्ण बरी होते. पण काही पेशंट खूप रिलक्टंट असतात की आम्हाला पंचकर्म डॉक्टर करायचं नाहीये कारण पूर्वीचा अनुभव इतका वाईट आलेला असतो की आम्ही सांगितलं की आता हे पंचकर्म केल्याशिवाय तुम्ही बरे होणार नाही, पण तेच असं चुकीच्या ठिकाणी केल्यामुळे वगैरे असे ते घाबरलेलेच असतात की नको बाबा पंचकर्म नको, जे काही आम्ही औषधं वर्षभर घ्यायला तयार आहे. पण इथे मी जेव्हा पेशंटला किंवा आपल्या क्लिनिकमध्ये इतर डॉक्टर सुद्धा जेव्हा पेशंटला पंचकर्म ऍडवाइस करतो तेव्हा षड क्रियाकालाचा विचार आपण इथे करतो की या दोषांचा किती मात्रेत इथे प्रकोप प्रसर झालेला आहे. याचं उत्तम उदाहरण मी देते की इथे बकेट तुम्ही भरायला ठेवलेली आहे आणि तुम्ही नळ बंद केलेला नाही आहे. तर आधी बकेट भरते, भरते म्हणजे काय होतं, संचय होतो. म्हणजे आत्ताचाच काळ घेतला तर हा वाताच्या चयाचा काळ आहे. शरीरात वात वाढल्यामुळे फुगीरतेपणा आलेला आहे, वजन थोडंसं वाढत आहे काही जणांचं जे व्यायाम करत नाही आहेत, अंगाला तेल लावत नाही आहेत, डाएट करत नाही आहेत, सूज येते काही जणांना वातामुळे किंवा सांधे दुखतायत. बघतेस तू प्रत्येक पेशंटला होतंय. मग जरी तो पेशंट सांधेदुखीचा नसला तरी म्हणतोय टाच दुखतोय, गुडघा दुखतोय, तर वाताचा संचयाचा काळ आहे. आता ही बकेट वाढत गेली तरी तुम्ही ट्रीटमेंट घेतली नाही म्हणून वैद्याकडे अधूनमधून महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा नाडी परीक्षा करणं खूप गरजेचं आहे की दोष जर थोडक्यातच वाढले असतील तर ते एका गोळीने पण बरे होणार आहेत. पण खूप प्रमाणात ते वाढत गेले की आपल्याला सगळी औषध द्यावं लागतात, त्याहून खूप प्रमाणात वाढत गेले की पंचकर्म करावं लागतं. सो इथे स्टेजेस आहेत. बकेट भरायला ठेवलीये, नळ सोडलेला आहे, ती भरली आहे आणि आता ती ओव्हरफ्लो होणार आहे. मग ती आधी ओव्हरफ्लो होते, बाथरूम भरून जातं म्हणजे हा प्रकोप झालेला आहे. बाथरूम मधनही आता बाहेर येऊन तुम्ही नळ नाहीच बंद केला, घरात यायला लागलेली, हा प्रसर झालेला आहे. म्हणजे ते स्थान सोडून आता तो दोष इतर स्थानात सगळीकडे जाणार आहे, सर्व शरीरात पसरणार आहे की इतर सगळी लक्षणं, प्रत्येक सिस्टीम सार्वधिक आपण म्हणतो की नाही, आधी एका लक्षणापुरता एका स्थानापुरता मर्यादित होता आणि आता तो सार्वधिक झालेला आहे. दिस इज ओनली पीएमओएस की आधी फक्त आर्तवस्त्रोतच, मेदोस्त्रोतच, आता सर्व शरीरातले दोष, दुष्य समूर्छना जनितो व्याधी, सगळीकडचे दोष आणि दुष्य खराब झालेले आहेत. म्हणून प्रमेह, कुष्ठ हे जेव्हा आजार घेतो हे ह्यांचं जे आपण म्हणू की दुष्य संग्रह हा खूप मोठा आहे. म्हणून हे आजार क्रोनिक आजार आहेत, एका दिवसात किंवा 2 दिवसात बरे होणारे नाहीये. खूप काळापर्यंत यांची ट्रीटमेंट घ्यावी लागते तेव्हा हे पूर्ण बरे होतात. सारखे सारखे पंचकर्म करावे लागतात. सो अशा केसेसमध्ये
प्रकुपित अवस्थेत आणि प्रसरावस्थेमध्ये जेव्हा दोष असतात, अशा वेळी तुम्ही पंचकर्म केलं तर तो आजार पूर्ण बरा होतो. तेच अजून दोषांची सुरुवात आहे वाढायची आणि तुम्ही पंचकर्म केलं तर बऱ्याचदा त्याचे साईड इफेक्ट बघायला मिळतात. पण कसं असतं, कॉर्पोरेट आयुर्वेदिक वर्ल्ड आता मी म्हणते याला, पेशंट आलाय पाठवलंय पंचकर्मा, पेशंट आलाय पाठवलंय पंचकर्माला, असे अनेक डॉक्टर मी बघितलेत की विनाकारण पंचकर्माचा सल्ला देत असतात, पंचकर्म करत असतात आणि मग साईड इफेक्ट झाले म्हणून तो पेशंट आयुर्वेदिक ट्रीटमेंट सोडून देतो. सो हे अत्यंत चुकीचं आहे. जेन्युइन ओपिनियन असं तुमचं पाहिजे पंचकर्माच्या बाबतीतलं. आणि जेव्हा पंचकर्म केल्याशिवाय तो आजार बरा होणार नसेल तर आधी पंचकर्माचा गायडन्स पाहिजे की हे केल्याशिवाय बाबा तू बरा होणार नाहीये, नुसती औषधं घेत बसू नको. सो आपण इथे प्रत्येक पेशंटला जी काही पंचकर्म आहेत, मग ह्याच्यासाठी बस्ती चिकित्सा आहे, उद्वर्तनम चिकित्सा आहे, पत्रपोट्टली स्वेद आहे, नस्य चिकित्सा आहे, वमन विरेचन आहे. मग बऱ्याचदा लघुवमन लघु विरेचन करून आपण पंचकर्म सांगत असतो. बस्ती जेव्हा इन्फर्टिलिटी असते तेव्हा उत्तर बस्ती असतात, पिचू असतात. सो हे पंचकर्मातले अनेक प्रकार आहेत. अग्निकर्म करतो आपण, विद्ध कर्म करतो की तिथे संप्राप्तीचा भंग, संप्राप्ती भेद व्हावा, वाताचा जो मूळ वात आहे तो निघून जावा, या दृष्टीने आपण त्या स्थानाला अग्निकर्म आणि विद्ध कर्म केल्यानंतर बरं वाटायला लागतं, रक्तदृष्टी कमी व्हायला लागते, वात कमी होतो. सो असे अनेक पंचकर्म आयुर्वेदात सांगून ठेवली आहे. नासाही शिरसोद्वारम, म्हणजे नाक हे तुमच्या मेंदूचं द्वार आहे, म्हणून एक क्रिब्रिफॉर्म प्लेट असते. अगदी आपण म्हणू की ती आपण लॅबमध्ये बघतो की जाळीसारखी जी मॅश असते आपण वापरायचो केमिस्ट्री लॅबमध्ये, तर तशी क्रिब्रिफॉर्म प्लेट आपल्या नाकाच्या बरोबर इथे हाड जे आहे सुरुवात होतं, कार्टिलेज तिथे आहे आणि त्याच्या पुढे मेंदू सुरू होतो. बरोबर इकडे टिकली लावतो तिकडे पिट्युटरी ग्लँड आहे. म्हणून हळदी कुंकवाचे कार्यक्रम उगाच होत नाही, इथे सतत हात लावला जातो, प्रेशर दिलं जातं. इट्स अ प्रेशर पॉइंट, आज्ञाचक्राचा तो प्रेशर पॉइंट आहे. सो पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर एंडोक्राइन ग्लँड. आणि आज पॉली एंडोक्राइन म्हणत असताना पिट्युटरी ग्लँडवर काम करणारी औषधं, नस्य चिकित्सा ही अत्यंत उपयुक्त ठरते आणि मग पिट्युटरीतले जे सगळे सिक्रिशन्स आहेत ते नॉर्मल होतात. आज पिट्युटरी ग्लँड ही मास्टर एंडोक्राइन म्हणत असताना आपण टिकली लावणं किती महत्वाचं आहे, म्हणजे आपलं धर्मशास्त्र जे सांगतं हिंदू संस्कृतीतलं की टिकल्या लावा, मग जीन्स घातली तरी टिकल्या लावा, पण टिकली लावणं, हळदी कुंकू लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सौभाग्याचं लक्षण ते मानलंच जातं. पण इथे पिट्युटरी ग्लँडवर काम करायचं असेल, आज्ञा चक्रावरती काम करायचं असेल तर नक्की ते होणं गरजेचं आहे. म्हणून शिरोधारा सुद्धा आयुर्वेदात त्यासाठी आलेली आहे की शिरोधारा केली, आज इकडे धार धरली तर आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होतं आणि मग आता तुला कळेल की सेरोटोनिन हार्मोन किंवा डोपामाइन हे जे हॅपी हार्मोन्स जे सिक्रेट होतात तेच कॉर्टिझॉल वगैरे कमी सिक्रेट होतं. सो इथे काय आहे, शरीरात आपल्या मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणत असताना मेंदू हा सगळ्याचं मूल स्थान सांगितलेलं आहे आणि मग त्यावरती तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा मूड स्विंग्स होणं, चिडचिड होणं, रडू येणं, इरिटॅबिलिटी हे सगळे जे पीसीओडीचे किंवा पीएमओएसचे साईड इफेक्ट म्हणून येतात हे बघायला मिळत नाही. कारण आज हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणत असताना सगळ्यात जास्त मूड स्विंग्स होत आहेत, चिडचिड होते, रडू येतंय, डिप्रेशन आलंय, हे सगळं बघायला मिळतं आणि पेशंट आपल्याकडे येतो की मॅडम पाळी थोडीफार यायला लागलेली आहे पण आता हे सिम्पटम्स गेलेले नाहीये. अशा केसमध्ये आपण नस्य सांगतो, शिरोधारा सांगतो, मेध्य चिकित्सा देतो, ब्रेन टॉनिक्स देतो आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करणारी जी औषधे ती देतो की पेशंट हा पूर्ण बरा होतो. येस, सो पंचकर्माचे विविध प्रकार आहेत ते आपण अशा केसेसमध्ये करतो आणि जेव्हा दोष प्राबल्य असेल आणि रुग्णाचं बल चांगलं असेल, सीझन असेल, त्यानुसार आपण इथे पंचकर्म ऍडवाइस करतो. मॉडर्न हार्मोनल थेरपी घेत असताना पीएमओएस मध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट पॅरलल देता येते का? नक्कीच देता येते. पहिली गोष्ट, नाही जायचं त्या रस्त्याला. हे मी कायम सांगते की तुम्हाला शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सेनी पीएमओएस, पीसीओडी, पीसीओएस किंवा मेटाबॉलिक लाईफस्टाईल कुठलाही डिसऑर्डर असू दे, शुद्ध आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण गेली 16 वर्ष देत आहोत आणि उत्तमरित्या रुग्ण इथे बाय रूट ट्रीट होतात, ज्याला अपुनर्भव चिकित्सा आपण म्हणतो. कारण कसं आहे ना, अर्धवट बरं वाटलंय, पेशंट परत परत आलाय तर मलाच तो पेशंट नक्कीच काहीतरी चुकतंय, नक्कीच पथ्य तरी पाळत नाही असं लक्षात यायला लागतं. सो इथे
आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो तेव्हा शक्यतो हॉर्मोनल पिल्स घ्यायची वेळच येत नाही, पण तरी एखादी पेशंट लग्नच ठरलंय बाबा, एक्झामच आहे किंवा कुठेतरी जायचंय म्हणून त्यांना गरज पडलीच, तर त्यासोबत सुद्धा तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकतात. कारण कसं आहे ना, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेताना साईड इफेक्ट नसतात, तर साईड बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. सो जे काही साईड बेनिफिट्स जेव्हा हॉर्मोनल ट्रीटमेंट घेतानाचे साईड इफेक्ट तुम्हाला घालवायचे असतील, तर ते नक्की आपल्या चिकित्सेतनं त्यांना मिळतात आणि बाय रूट ट्रीट होतात. हे बघ, तात्पुरतं आता या गोळ्यांनी बरं वाटलेलं आहे, पण आता परत या गोळ्या घ्यायची वेळ नको यायला, म्हणून आयुर्वेद तुम्हाला तारतो. मग अशा केसेसमध्ये हॉर्मोनल ट्रीटमेंट सोबत सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकता. तुम्हाला अगदी परमनंट रिझल्ट मिळतात आणि परत तुम्हाला त्या वाटेला जायची गरजच पडत नाही, कारण त्याचे साईड इफेक्ट आज सगळ्यांना माहिती आहे, सगळे गुगल करूनच आलेले असतात. सो आम्हाला वेगळं काही सांगायची गरज पण पडत नाही. सो हॉर्मोनल गोळ्या जर तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुम्ही त्याच्यासोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू करा. तुम्हाला त्या गोळ्या टेपर ऑफ करून आम्ही बंद करू, सांगू, तुम्हाला मार्गदर्शन करू की कसं करायचंय, आणि मग नक्कीच तुम्हाला त्या गोळ्या घ्यायची पुन्हा गरज पण वाटणार नाही. येस. सो असं आपला हा जो दुसरा भाग आहे पीएमओएस संदर्भातला, हा आपला आज झालेला आहे. सो पुन्हा आपण पुढचे काही प्रश्न, अपूर्वा काढतीये वेगवेगळे प्रश्न, तिला पीएमओएस बद्दल सगळं तिचं वाचन सुरू आहे. सो तिला अनेक क्वेरीज येत आहेत आणि त्या ती विचारते, म्हणून म्हटलं आपण हे जे काही युट्यूब लाईव्ह आपण करतोय हे क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये ठेवूया. सो तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, आम्ही नक्की ते इथे नेक्स्ट पुढच्या भागात घेण्याचा प्रयत्न करू. सो आपलं जे क्लिनिक आहे हे धर्माधिकारी आयुर्वेदा यांचं पीसीओडी अँड इन्फर्टिलिटी क्लिनिक गेली 15 ते 16 वर्ष मुंबई आणि पुणे येथे कार्यरत आहे. मुंबईला एव्हरी सेकंड संडे, सॅटर्डे संडे किंवा थर्ड सॅटर्डे संडे बाय अपॉइंटमेंट बुक करून आपण येत असतो. आणि पुण्यात तर आपलं सकाळ संध्याकाळ संडे सोडून क्लिनिक इथे गुरु गणेश नगर कोथरूड इथे हॉस्पिटल आहे. सुसज्ज पंचकर्म केंद्र इथे आहे आपल्या इथे. अगदी आपण म्हणू वेल ट्रेन थेरपिस्ट आहे जे उत्तम पंचकर्म करतात. गायडन्सला स्टाफ आहे. सो काही तुमच्या क्वेरीज असतील तुम्ही इथे फोन करून विचारू शकता, त्याची अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि इथे प्रॉपर केस टेकिंग आपण म्हणू की अर्धा तास इथे केस टेकिंग करून आपण पेशंट तपासतो. पूर्ण पूर्व व्याधी वृत्तांत आपण घेऊन पेशंटला ट्रीटमेंट देत असतो. सो तुम्ही अगदी निष्काळजी व्हा, कुणालाही पीएमओएस असेल तर आपण तो बरा करायचा नक्की इथे प्रयत्न करत असतो. सो धन्यवाद. असेच आपण भेटू पुढील भागात. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारा. थँक्यू.